महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे. हां, दुसरा जर कोण आज उभा करत असेल महाराष्ट्रामध्ये इथं ह्या प्रदर्शनमध्ये एवढ्या मोठ्या मापाचा काळा कपिला गीर, फक्त गीरमध्येच बोलतोय मी, म्हणजे खिलारीमध्ये कुठेतरी पंढरपूर सोलापूर येथे 2-2, 4-4 आढळतात. त्याची पैदासच 1 लाखामध्ये एक आहे. पण गीरमध्ये जर एवढ्या मोठ्या मापाचा जर आजपर्यंत कुठल्याही प्रदर्शनमध्ये उभा राहिलेला नाही माझा सोडून, आणि आज जर 8 दिवस आम्ही इथं आहे, इथं जर कोण महाराष्ट्रामधून जर उभा करत असेल याच्या जोडीला, आणि इथं पंचांनी जर डॉक्टरनी तो जर ह्याच्यापेक्षा सरस आहे हे जर सर्टिफिकेट दिलं, तर मी त्याला 1 लाख रुपये ह्या स्टेजकडून, त्या स्टेजवर माझ्याकडून 1 लाख रुपये बक्षीस देणं जाहीर करतो. राहिला असेल शेतकऱ्याचा आत्मविश्वास किती आहे. बारामतीच्या पूर्ण महाराष्ट्रातून बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला हा कपिला गीर पाहता येईल, पशु पक्षी प्रदर्शनाच्या स्टॉलमध्ये. बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये यावर्षी 1.5 टनाचा कपिला गीर नावाचा वळू प्रदर्शनामध्ये आलेला आहे. बाळकृष्ण सामंत जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या दर्डेवाडी गावचे आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील दर्डेवाडी गावचे आहेत, त्यांचा हा कपिला गीर आहे. त्यांचे कुठले आपल्याबरोबर आहेत रघुनाथ सामंत. काय वैशिष्ट्य म्हणजे त्याचं वय 1.5 टन आहे. कपिला गीर जातीचे आहे, वजन त्याचं 1.5 टन आहे. नावसर जे आहे अतिशय दुर्मिळ जात आहे. 1 लाखामध्ये एक जन्माला येते, पूर्ण काळं. गीरमध्ये तरी अद्याप महाराष्ट्रामध्ये एकमेव पीस आहे एवढा मोठा. मला ते आश्चर्य वाटतं की खरं तर गीरचा रंग हा थोडासा तांबूस असतो. होय, आणि काळा कसा काय असं तेच म्हणजे 1 लाखामध्ये एक जन्माला येते. मी सांगितलं नशिबाने तर आमच्या घरी जन्माला आलेलं आहे. गेली 5 वर्ष कसं सांभाळलं? 5 वर्ष दूध वगैरे त्याच्या आईचं आम्ही भरपूर पाजवलं त्याला लहानपणापासून. व्यवस्थित चांगल्या पद्धतीत सांभाळ केला जातो. काय उपयोग करतो? आमचा गाईंचा गोठा आहे. गाई गाव पालवण्यासाठी 20 गाईंचा गोठा आहे. गाई गाव पालवण्यासाठी आम्ही त्याला पाळलेला आहे. काळी पैदास पुढे करण्यासाठी. लाल गाईला जरी सोडला तरी काळी पैदास वासरू लाल झालेले आहे आमच्याकडे. आणि सगळ्यात म्हणजे किती प्रदर्शनामध्ये जरा नाही 10 प्रदर्शन झाले. हो, चिपळूणपासून भीमा प्रदर्शन, सतेज प्रदर्शन, कनेरी मठामध्ये 1400 बैलामध्ये उभा केला होता. कनेरी मठामध्ये भारतातून जे मोठं प्रदर्शन भरवलेलं ते 1400 बैलामध्ये त्याला उभा केला होता. फक्त अवघ्या 2.5 वर्षाचा होता. त्याला खुराक टाकायचं. खुराक सकाळी 2 किलो कपरी पेंट, भुसा 1 किलो, मक्का बरडा 1 किलो, तसंच संध्याकाळी 2 किलो कपरी पेंट, भुसा 1 किलो, सकाळी 4 किलो, संध्याकाळी 4 किलो टोटल खाद्य, वाळलेली वैरण, ओली मक्का वगैरे, ओली वैरण. त्याचं कोकणातला माणूस हा अतिशय देवभोळा असतो. कोकणातला माणूस हा अतिशय प्रामाणिक असतो. याच अनुषंगाने तुम्ही आता तपासला की आपल्याकडे देवाचं होयच की देवरूपीने झालेलं आहे त्याची. ही शंकरासारखी पिंडी, त्याचं वशिंड म्हणजे ही शंकराच्या पिंडीसारखी पिंडी आहे. असं सेम वशिंड आहे. हे त्याचं गीर जातीचं वैशिष्ट्य आहे. मोठं वशिंड हे इथून हनवटीपासून हे असं घनगाळ असं मोठं येतं आहे. हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मूत्राशय पण त्याचं असं डोंबलं मूत्राशय हे ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे. आणि डोळे असे, डोळ्याची ठेवण आतमध्ये, कपाळाचा भाग असा उंच आणि डोळ्याची ठेवण आतमध्ये छोटे डोळे, हे पण त्याचं जातीचं वैशिष्ट्य आहे. गीर जाती. गीरमध्ये 18 जाती आहेत लोक एकूण. गीर जातीमध्ये 18 जाती आहेत. गीर जातीमध्ये 18 जाती. हां, अशा त्याच्यामध्ये म्हणजे गीरमध्ये म्हणजे ह्याची गीर येते, एक गीर साईवाले, म्हणजे वेगवेगळ्या गीरमध्ये 18 जाती आहेत. सुवर्ण कपिला अशी सोनेरी कलरची असते. सोनेरी कलरची त्याला सुवर्ण गीर म्हणतात. सुवर्ण ही काळा गीर. बैल गाई सांभाळणं अवघड आता होत चाललेलं आहे आणि बैल सांभाळणं त्यापेक्षा अवघड. पण अशा परिस्थितीत एखादा वळू सांभाळणं, फक्त तो जरी उत्पादनासाठी असला तरीसुद्धा तो सांभाळणं अतिशय अवघड असतं. आणि सामंत कुटुंबीय गेली 5 वर्षापासून म्हणजे गेली 10-15 वर्षापासून त्याची परंपरा आहे आणि त्यानुसार ते सगळं सांभाळत आहेत. आणि त्यांचा हा कपिला 40 वर्षापासून सगळं. खरं तर हे शेतकऱ्यांमध्ये फार परिचित आहेत. हे कोल्हापूरचं कुटुंब फार परिचित आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांचा हा कपिला गीर काळा सध्या बारामतीचा कृषी प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे. हां, दुसरा जर कोण आज उभा करत असेल महाराष्ट्रामध्ये इथं ह्या प्रदर्शनमध्ये एवढ्या मोठ्या मापाचा काळा कपिला गीर, फक्त गीरमध्येच बोलतोय मी, म्हणजे खिलारीमध्ये कुठेतरी पंढरपूर सोलापूर येथे 2-2, 4-4 आढळतात. ह्याची पैदासच 1 लाखामध्ये एक आहे. पण गीरमध्ये जर एवढ्या मोठ्या मापाचा जर आजपर्यंत कुठल्याही प्रदर्शनमध्ये उभा राहिलेला नाही माझा सोडून, आणि आज जर 8 दिवस आम्ही इथं आहे, इथं जर कोण महाराष्ट्रामधून जर उभा करत असेल याच्या जोडीला, आणि इथं पंचांनी जर डॉक्टरनी
तो जर ह्याच्यापेक्षा सरस आहे हे जर सर्टिफिकेट दिलं तर मी त्याला 1 लाख रुपये ह्या स्टेजकडून त्या स्टेजवर माझ्याकडून 1 लाख रुपये बक्षीस देणं जाहीर करतो. राहिला असेल शेतकऱ्याचा आत्मविश्वास किती आहे. बारामतीच्या पूर्ण कृषी महाराष्ट्रातून. प्रदर्शनामध्ये बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला हा कपिला गीर पाहता येईल पशु पक्षी प्रदर्शनाच्या स्टॉलमध्ये.